आता बघा हे क्वेश्चन चांगला आहे, ठीक आहे. आता बघा स्थानक ए पासून काही प्रवासी एक रेल्वे गाडी सुटते. किती राजा मग ए पासून बघा हे एक स्थान आहे. ए पासून आता बघा पुढे जाते. ए स्थान पासून पुढे जाते राजा बी ला आहे ना. ए पासून काही प्रवासी एक रेल्वे गाडी सुटते है ना. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. किती राजा 50. मी म्हटलं ए वर किती चढले होते राजा 100x. किती पकडले राजा 100x किती उतरले राजा 50x. म्हणजे किती राहिले राजा 50x राहिले. किती उतरले 50 उतरले 50 आहे आपल्याकडे. आता बघा प्रवासी उतरतात 25 नवीन प्रवासी चढतात. किती राजा 25. हे ऍक्च्युअल नंबर आहे, हे रेशिओ मध्ये मानलेला नंबर आहे, ठीक आहे बघ. हे 100x चढले 50 उतरले 50x आता बाकी आहे. आणखी नवीन किती चढले राजा 25. आता बी वर एवढे लोक आहेत, ठीक आहे. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यापैकी 40% प्रवासी उतरतात. किती राजा आता बी पासून पुढे जाते राजा सी, ठीक आहे. सी ला किती उतरतात राजा 40% प्रवासी उतरतात. किती 40 गेले म्हणजे उरले किती 60 उरले, बरोबर आहे. 40 उतर ना 40 उतरले म्हणजे राहिले किती 60. आपल्याजवळ प्रवासी किती होते राजा बोल चला एवढे होते. आता किती राहिलं 40 उतरले म्हणजे किती राहील 60. आता मला माहिती आहे 50x + 25 किती शिल्लक आहे आपल्याकडे 60, ठीक आहे बा. 60% लोक शिल्लक आहेत, बरोबर म्हणतो मी. कुठं सी स्थानकावर. आता बघा याचे 60 ची किंमत काढा. हे 0 कटले हे 0 2 त्रिक 6 2 पंचे 10. हे 3/5 मध्ये गुणाकार करा. 5 1 5 5 10 50. 5 1 5 5 5 25. 3 ने गुणाकार केलं 30x प्लस किती राजा 50. आता मला सांगा किती टक्के लोक राहिले राजा 60%. पण नंबर मध्ये जर मला विचारलं 30x + 15 आता पुन्हा राजा सी स्थानकावर आहे. किती बघा परत सांगतोय. ए वर किती चढलं 100x. किती राजा 100. बी वर 50 उतरले 50% उतरले म्हणजे किती शिल्लक आहे राजा 50%. किती शिल्लक आहे 50. आता 50x शिल्लक आहे. आणखी किती चढले का जसे 50x उतरले 25 चढले, बरोबर बाळ. आता किती राजा बी वर एवढे. बी वरून आपण सी कडे गेलोय. सी मध्ये किती उतरले राजा 40%. राहिले किती राजा 60%. 60% ची किंमत किती आहे राजा 30x + 15 आहे ना. आता बघा काय म्हणते प्रश्न काय म्हणते बघा. सी स्थानकावर रेल्वेगाडी उपस्थित असलेल्या 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. किती राजा 40. आता आपल्याजवळ एवढे लोक आहेत. आणखी किती चढले बाळा 40. किती चढले 40 चढले. म्हणजे आता माझ्या शेवटी एवढे म्हणजे एवढे प्रवासी आहेत. म्हणजे किती राजा 30x + किती राजा 55. हा या ना. आता काय म्हणते सर आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या ए स्थानकावर चढलेल्या प्रवाशाच्या किती राजा 40% इतकी आहे ना. आता माझं शिल्लक प्रवासी एवढे शेवटी सी जवळ आहे ना. पण किती शिल्लक आहे राजा ए स्थानकाच्या किती राजा 40%. ए स्थानकावर किती होते बाळ बोलत चला 100. 100चं 40% म्हणजे किती राजा 40x. माय बाप समजते. हे 30x तिकडे जाऊन काय होणार राजा वजा. सर 30x तिकडे जाऊन बोला राजा बोला किती राजा 10x ची किंमत किती राजा 5. ठीक आहे राजा. अरे हा या ना. तर मला काय विचारले तर प्रवासाजवळ बी स्थानकावर किती होते है ना. बी स्थानकावर किती उतरा राजा 50x आहे ना. किती राहिले किती उतरले होते 50x. x कटले x कटले हे 0 कटले हे 0 पुन्हा कर करा मला. पुन्हा 5 5 25 ला 5 8 2 5 5 25 2 किती राजा किती शिल्लक राजा 275. ठीक आहे बा. सिंपल क्वेश्चन होता एकदम नॉर्मल आहे ना. आन्सर किती आला बा 275. ठीक आहे. या वेळेनं तुम्हाला करायचं होतं. मी परत एकदा जर सांगायचं असेल तर परत एकदा सांगतो जर कोणाला जर समजलं असेल. आता बघा ए स्थानक आहे बाळ ना. ए स्थानक आहे. एक स्थानकाजवळ किती चढले बाळ बोलत चला 100x. किती बाळ 100x चढले. बी वर गेलं किती उतरले बाळ 50% म्हणजे राहिले किती राजा 50x. माय बाप एवढं समजते बढिया. का बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. किती नवीन चढले बाळ हे ऍक्च्युअल नंबर आहे. 25 प्रवासी चढले. आता बी स्थानकावर एवढे. बी स्थानकावर चढून कुठे गेले राजा बोला सी स्थानकावर. नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असल्यापैकी किती राजा 40% प्रवासी उतरतात. सी स्थानकावर जसे गेलो किती उतरले बाळ 40. राहिले किती राजा 60%. म्हणजे आता एवढे लोक आहेत तर त्याचं किती राजा 60% काढायचं आहे. याचं 60% म्हणजे किती राजा 60/100. आता मला माहित आहे एवढे माझ्याजवळ प्रवासी आहेत हा ना. प्रवासी एवढे आहेत. आता 60% ची किंमत 0 0 कटलं 2 त्रिक 6 2 पंचे 10. 3/5 मध्ये गुणाकार करा. 5 1 5 5 10 ला 3 ने गुणाकार करा 3x 5 1 5 5 5 25 किती राजा 15. म्हणजे आता माझं किती राजा बोलत चला 30x + 15 एवढे काय राजा प्रवासी आता माझ्या गाडीत आहे. बरोबर म्हणतोय एवढे प्रवासी आहेत. पण प्रश्न काय म्हणते रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या ए स्थानकाच्या चढलेल्या प्रवाशाच्या किती राजा 40% येते. ए मध्ये किती चढले होते बाळ 100. त्याच्या किती टक्के बाळ 40. याचं 40% सांगा बाळ किती राजा 40x. याच्या 40% इतका म्हणजे बाळ हे दोघे बरोबर आहे राजा हा या ना. बरोबर म्हणतोय मी. हे आणि हे नंबर एकदम बरोबर आहे. हे इकडे जाऊन काय होणार बजा. 10x ची किंमत किती राजा बोलत चला किती राजा 10x ची किंमत किती राजा किती राजा 40. आता इथे किती लोक चढले 40 चढले ना. म्हणजे किती झाले बा 55.
10x ची किंमत 55 आहे. पण प्रश्न काय म्हणतोय की चढलेल्या प्रवाशाचे 40%, तर प्रश्न काय म्हणते बी स्थानकावर उतरलेले प्रवासी, बी स्थानकावर किती उतरले होते राजा? 50%. म्हणजे 100चा 50% म्हणजे 50x ची किंमत विचारली. बरोबर मग 0 0 कटलं, x कटलं, त्याला 5 न गुणाकार करा. 5 5 25 2, 5 5 25 2 किती राजा? ठीक आहे बाळ, मायबाप समजलं. किती आलं बाळ? 275. बी वर उतरलेल्या लोकांची संख्या किती राजा? 275. ठीक आहे मग समजलं. एवढं तुम्हाला पेपरमध्ये करायचं होतं. ठीक आहे, आशा करतो की एवढं तुम्हाला जमायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण आणखी काय करू शकलो असतो राजा? आहे ना, आणखी बेटर वेनं काय करू शकलो असतो? काय ट्रिक, लॉजिक ना, हे तुम्हाला पेपरमध्ये काही नाही सुचलं तर एवढं तर करायला पाहिजे. आन्सर करायचं ना, ऑप्शन नंबर 3 हे आन्सर करेक्ट आहे. किती आयोगाला फाशी आहे ना, काही करा तुम्ही. ठीक आहे, आन्सर 275 करेक्ट आहे. पुढे राहा. किती नंबर क्वेश्चन आहे? 82 झालं ना, 83 ना, 83 झालं ना, हे झालं. हा क्वेश्चन थोडं चांगलं होतं पेपरमध्ये. आता बघा, हा क्वेश्चन तुम्हाला कालच घेतलाय. तुम्हाला एक सूत्र माहित आहे बघा, बोला चला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बोला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय? जेव्हा ए मायनस बी दुसऱ्या कंसात करा, जेव्हा ए प्लस बी. आता याच्याकडे जरा घोरून बघा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वर करा, जेव्हा ए मायनस बी दुसऱ्या कंसात करा, जेव्हा ए प्लस बी. आता इथं खाली ए मायनस बी कटलं, राहिलं करा जेव्हा ए प्लस बी. ए आहे, हे करा जेव्हा बी आहे. 3.49 प्लस 0. किती राजा? 51. या दोघांची बेरीज किती राजा? 4. कोणतं ऑप्शन राजा? 1. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन. काय सूत्र होतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे सूत्र मागून करायचं आहे. आता पेपरचा क्वेश्चन मी फास्ट चालू आहे. काही लोकांना वाटत असेल एवढं स्पीड नका केलंय. पेपरचं अनालिसिस असंच ते बघा, आहे ना. मी एकदम स्लो नाही केला, गोगलगायच्या गतीनं नाही शिकवणार. फक्त एवढं माहित पाहिजे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, खाली ए मायनस बी आहे, वर करायला जेव्हा ए प्लस बी. ए आहे, ए बी आहे, या दोघांची बेरीज म्हणजे किती राजा? 4. आशा करतो की समजलं असेल. ठीक आहे, चला. आता काय म्हणले पुढं. आता हा एक क्वेश्चन, काम काळाचा क्वेश्चन. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. भूषण एक काम किती राजानो? बोलत चला 80 दिवसात. हे भूषण आहे, किती दिवसात करतो राजानो? 80 दिवसात पूर्ण करतोय. परंतु 10 दिवसानंतर काम केल्यानंतर काय राजानो? भूषण काम कडून निघून जातोय. बघा, परंतु 10 दिवसानंतर काम केल्यानंतर भूषण निघून गेला. किती राजानो? 80 दिवसाचा काम आहे. किती राजानो? 80. 10 दिवस काम केलं, दांडी मारलं. बरोबर राजानो. आणि काम किती शिल्लक राजानो? बोलत चला. भूषणला 80 दिवसाचं काम करत होतं, 10 दिवस काम केलं. भूषणचं किती दिवसाचं काम शिल्लक राजानो? 70. ठीक आहे बघ. आता उर्वरित काम नीरज किती दिवसात करतो राजानो? 35. आता हे काम उर्वरित काम म्हणजे एवढं शिल्लक आहे. भूषण तर 10 दिवसात पळून गेला. उरलं काम किती राजानो? भूषणचा 70 दिवसाचं काम उरलंय. हे कोण करणार राजानो? नीरज. किती दिवसात करणार राजानो? 35. आता बघा, 35 दोन्ही 70. इथं काय नाही म्हणलं तर किती राजानो? 1. म्हणजे बराबरचं चिन्ह आहे. भूषणची क्षमता किती राजानो? 1. नीरजची क्षमता किती राजानो? 2. म्हणजे भूषण एका दिवसाला किती काम करतोय? 1. नीरज एका दिवसाला किती काम करतो राजानो? 2. आता मला माहित आहे टोटल काम किती राजानो? टोटल काम किती राजानो? 80 दिवसाचा. भूषण एका दिवसाला हे काम करतोय, 80 दिवसात हे टोटल काम आहे. हे काम कोण करतोय राजानो? तेच काम नीरज किती दिवसात पूर्ण करेल. आता एवढं काम आहे. नीरजची क्षमता किती राजानो? बोल चला 2. एका दिवसाला 2 काम करतोय, तर 80 काम करण्यासाठी किती दिवस लागेल राजानो? किती राजानो? समजलं? सिंपल क्वेश्चन होतं, एवढं समजायला पाहिजे होतं. ठीक आहे, दोघांची क्षमता काढली. 80 दिवसाचं काम आहे. 80 काम एका दिवसाला 2, तर किती दिवस लागतील राजानो? 40. आशा करतो की समजलं असेल. ठीक आहे, क्वेश्चन बघा. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाची सरासरी. आता बघा, याच्यापेक्षा सोपं क्वेश्चन काय येणार आहे ना. आता बघा, 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाची सरासरी किती राजानो? बोल चला 34. 2 व्यक्ती सरासरी किती राजानो? 34 आहे. तर बेरीज किती राजानो? बोल चला 34 दोन्ही 68. रेखा आणि नेहा यांच्या वयांची बेरीज किती राजानो? 68. कधी? 5 वर्षापूर्वी. किती बाळा? 5. तर आज किती राजानो? दोघं 5 न वाढला असेल. ही 5 ही 5 म्हणजे किती वाढली राजानो? 10 वर्ष. म्हणजे आज दोघींच्या वयाची बेरीज किती राजानो? बोल चला किती राजानो? 78. पण प्रश्न काय म्हणतोय? रेखा, नेहा, नीरज या तिघांची सरासरी आज किती राजानो? 33. 3 लोकांची सरासरी 33 आहे. 3 गुणिले 3 म्हणजे किती राजानो? बोल चला 99. या तिघांची बेरीज किती राजानो? 99. मला माहित आहे या तिघांमध्ये या दोघांची बेरीज तर मला माहित आहे किती राजानो? आज 78 आहे. 99 मधून 78 वजा करा बाळा. 99 मधून 78 वजा केलं किती राजानो? बोल चला 21. म्हणजे जर मला विचारलं असतं नीरजचं आजचं वय किती बाळ? 21. किती बाळ? 21. पण नीरजचं आजचं वय विचारले करा जेव्हा 10 वर्षानंतर. आज तो बिचारा 21 वर्षाचा आहे. 10 वर्षानंतर किती होईल बाळ? कुठे आन्सर? समजलं बा? सिंपल क्वेश्चन होतं, सरासरीचं क्वेश्चन. हे A to Z क्वेश्चन घेतले मागच्या बॅचमध्ये. ठीक आहे, समजलं कसं करायचं होतं? आशा करतो समजलं असेल. हा, हे क्वेश्चन थोडंसं है ना नवीन पॅटर्न दिले त्यांनी. हे पण फालतू क्वेश्चन आहे बा. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे. कसं करायचं क्वेश्चन? आता मला सांगा, एका वर्तुळाचं कोण किती राजानो? एक वर्तुळाचा कोण किती राजानो? बोलायचं 360. एक वर्तुळ कंप्लीट किती डिग्री अँगल कंप्लीट करतो राजानो? 360. एक वर्तुळ कंप्लीट किती? 360 डिग्रीचा असतो. म्हणजे कंप्लीट एक चक्कर म्हणजे 360 डिग्री. मायबाप समजलं? आता काय म्हणते की बाबा रे, जर एक कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती राजानो? 40,000 आहे. किती? 40,000.
कुटुंबाचे घरभाडे, किराणा माल आणि प्रवासावर एकूण किती खर्च केला जाईल तर वर्तुळात असलेले म्हणजे काढा म्हणले, म्हणजे पूर्ण वर्तुळ किती राजा त्याचा टोटल खर्च आहे म्हणजे किती राजा 360 डिग्री, डिग्रीमध्ये किती राजा 360, पण तो किती खर्च करतो राजा, त्याचं उत्पन्न किती राजा बोलत चला, ठीक आहे बघा 40,000 आहे ना, 360 ची किंमत 40,000. कशावर राजा घरभाडं, घरभाडं कुठे राजा एवढा आहे, किराणा कुठे राजा बोलत चला 90, उरलं काय राजा प्रवास, प्रवास किती राजा एवढं 90 आणि 70 160 आणि किती राजा बोलत चला 110 म्हणजे किती राजा 270 बरोबर राजा. 360 रुपये जर उत्पन्न असतं बिचारांचं तर खर्च किती केला असतं 270. अरे हा या ना 360 डिग्री म्हणजे त्याचं उत्पन्न आहे, त्या 270 त्याचा खर्च आहे, 360 ची किंमत किती राजा दिली बोला 40,000, तर 270 ची किंमत काढायची होती. बघा हे शून्य कटलं, हे शून्य 9 चौक 36 9 त्रिक 27 4 1 4 4 1 4 1 ची किंमत 10,000 तर 3 ची किंमत किती राजा बोलत चला 30,000 म्हणजे त्याचा खर्च किती होता राजा बोलत चला 30. या विचारात आमचं काढले. ठीक आहे बाळ, समजलं किती आलं बाळ, 360 डिग्रीची किंमत दिले तर 270 डिग्रीची किंमत विचारले 30,000. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होतं, हार्ड क्वेश्चन होतं, पर्सेंटेज बेस होतं. ठीक आहे, काय चालेल काय हा बघा हे फालतू क्वेश्चन नफा नव्हता बघा एक कसं मारले एडा बघा. अ ने ब ला किती राजा 10% वस्तू नफ्याने विकला. अ आहे बाळा बिचारा, हा अ आहे, हे ब आहे. अ ना अ ची किंमत किती राजा 100, ब ला किती राजा 10% नफ्याने म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकला राजा 110. समजलं बा. आता ब काय करतोय, ब ने तीच वस्तू अ ला किती टक्के राजा 10% तोट्याने परत कोणला विकतो राजा अ ला किती टक्के तोट्याने बोला राजा बोलत चला. इथं तर तो 10 रुपये कमवला, किती रुपये कमवला राजा 10, इथं काय 10% तोटा म्हणजे किती रुपयाला विकतो राजा बोलत चला. अरे 10% ची किंमत किती राजा 11 म्हणजे किती रुपयाला विकतो राजा 99 आहे ना. बघा विकताना 10 रुपये कमवला है ना, खरेदी करताना किती रुपये कमवला राजा 1, किती रुपये कमवला राजा 1 म्हणजे टोटल किती टक्के कमवला राजा 10 ने किती राजा 11% म्हणजे अ ला किती टक्के फायदा झाला राजा 11%. कोणत्या ऑप्शन मध्ये राजा बोलत चला अ ला किती टक्के फायदा झाला राजा 11. ठीक आहे बाळा, इथं याला गडबड झाला असेल, कन्फ्युजन झाला असेल. बघा बघा क्वेश्चन थोडं चांगला आहे, आजपर्यंत हा पॅटर्न नाही विचारलं होतं, अ ब ब क असं विचारलं होतं, पुढे विचारलं होतं अ ने किती राजा 10% नफा नाही, इथं तर 10% नफा मिळवला. परत काय करतोय ब 110 रुपयाची वस्तू कोणला विकतो राजा अ ला किती टक्के तोट्याने. 100 रुपयाची वस्तू होती त्याला किती रुपयाला मिळाला राजा 99 रुपयाला, 1% फायदा मिळाला, किती टक्के 1%, सुरुवातीला किती टक्के 10%, टोटल किती टक्के 11%. सिंपल क्वेश्चन होतं. ठीक आहे, आशा करतो समजलं असेल, सिंपल क्वेश्चन होतं. ठीक आहे, समीरने एकूण किती राजा बघा हा क्वेश्चन चांगला आहे. बघा हा क्वेश्चन फसले बा, मॅक्झिमम पुरं फसले. ठीक आहे, हा क्वेश्चन जमणार नाही, भल्या जमणार नाही, मास्तर पर्यंत ना गुरफटणार. ठीक आहे, बघा क्वेश्चन सिंपल आहे. समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले, किती राजा आता मला माहित नाही किती खरेदी केले राजा नाही आहे ना. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपये सूट मिळाले, किती राजा 3 रुपये सूट. सूट कशावर काढतो राजा आपल्याला छापील किमतीवर, कशावर राजा छापील किमतीवर. तर तो 25% अधिक सफरचंद घेतो, किती राजा 25%. मला सांगा, मी तुम्हाला एक म्हणलं होतं किमतीचा जो गुणोत्तर असेल त्याच्या उलट्या गुणोत्तर मध्ये काय असतो राजा वस्तूचा गुणोत्तर. हा या ना, जर खर्च समान असेल किमतीचा जो गुणोत्तर असेल त्याच्या उलट्या गुणोत्तर मध्ये काय असतो राजा वस्तूचा गुणोत्तर. बरोबर बा, लावूनच घेते जरा तकलीफ लागले है ना. बघा किमतीचा गुणोत्तर XY तर वस्तूचा गुणोत्तर किती राजा YX. आता त्याला मला माहित आहे सर केला किती राजा किती टक्के सफरचंद जास्त मिळाला राजा 25%. 25% म्हणजे किती राजा बोलत चला 1/4. 4 रुपये अगोदर 4 जर सफरचंद घेत होतं तर आता किती घेणार राजा 5. वस्तूचा गुणोत्तर 4/5 तर किमतीचा गुणोत्तर किती राजा. ठीक आहे बा, किती बा 5. ठीक आहे, आता मला सांगा अगोदर किती घेत होते राजा 5. 5 ची किंमत किती राजा बोलत चला 360. आता बघा 5 ची किंमत किती राजा बोलत चला 360. ठीक आहे बा, आता बघा 5 ची किंमत 360 आहे तर 4 ची किंमत काढू शकतो बा. अरे माझा बाप हा या ना, 5 1 5 5 1 5 5 7 35 5 2 10. 4 ची किंमत करा, 4 2 8 7 चौक 28 आणि किती राजा 9. ठीक आहे बा, म्हणजे सर 360 रुपयाची वस्तू तो किती रुपयाला घेतो तर राजा त्याला 200. किती रुपये मुक्त मिळाले राजा बोलत चला, किती रुपये मिळाले बाळा बोलत चला 72 रुपये. अरे हा या ना, किती रुपये राजा 72. ठीक आहे बा, किती रुपये फ्री मिळाले बाळ 72. पण त्याला माहिती आहे त्याला फ्री किती मिळते राजा बोलत चला, किती मिळते बाळ बरोबर काढले 72 आहे नाही. बरोबर ठीक आहे 72 राजा.
बघा 72 रुपये, पण एक वस्तू मागे किती राजा 3 रुपये, 3 1 3, 3 2 6, 3 4 12, हे त्यानं किती वस्तू घेतलं राजानं बोलत 24. सुरुवातीला किती राजा 24 वस्तू. बघा काय म्हणले सर, अगोदर 360 रुपयाची वस्तू किती रुपयाला घेत होते राजानं 288. किती रुपये फ्री मिळाले राजानं 72 रुपयामध्ये 72 रुपये फ्री मिळाले. पण एका वस्तू मागे किती रुपये घेतो राजानं बोलत चला 1 रुपये मागे का राजानं, एक वस्तू मागे 3 रुपये फ्री मिळते, बरोबर राजानं. 3 रुपये फ्री मला एका वस्तू मागे, तर 72 रुपये जर फ्री मिळत असेल किती राजा 72, तर त्यानं किती वस्तू घेतल्या बाळा बोलत चला. या दोघांचा तिरपा गुणाकार 72 गुणिले किती राजा 3, म्हणजे 3 2 6, 3 4 12, म्हणजे किती वस्तू घेतली राजा 24. हा क्वेश्चन मी 90% म्हणतो, हा क्वेश्चन नाही जमणार ना, थोडंसं तकलीफ क्वेश्चन आहे, थोडंसं लॉजिकल क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला हे माहित पाहिजे किमतीचा जो गुणोत्तर असेल त्याच्या उलट्या गुणोत्तर मध्ये काय पाहिजे वस्तू. ठीक आहे, मी परत एकदा सांगते, भल्या जमलं नसेल की बा मी काय म्हणलं, किमतीचा जो गुणोत्तर असेल, किमतीचा गुणोत्तर XY, तर वस्तूचा गुणोत्तर बाळ बोलत चला Y. ठीक आहे, ठीक आहे, किमतीचा गुणोत्तर XY, तर वस्तूचा गुणोत्तर किती राजा Y, एकमेकाच्या उलटा असते. आता तो वस्तू किती टक्के खरेदी करतो राजानो 25%. 25% म्हणजे किती राजानो बोलत चला 25 भागिले 100, 25 1 25, 25 चोक 100, 1/4. मला 4 रुपयावर 4 अगोदर घेत होता, आता 1 जास्त, म्हणजे अगोदर 4 वस्तू घेत होता, आता किती राजानो 5. अगोदर 4 तर आता किती राजानो 5, एक वस्तू जास्त घेतो, बरोबर राजानो. वस्तूचा गुणोत्तर 4/5, तर आता किमतीचा गुणोत्तर किती राजानो 5. आता मला माहिती आहे अगोदर 5 रुपयाला घेत होता, आता किती राजानो 4, 1 रुपये फ्री मिळते, बरोबर बा. पण 5 ची किंमत मला दिली बा, 5 ची किंमत किती राजानो 360. ठीक आहे बा, 1 ची किंमत काढा, डायरेक्ट करणारे जे हुशार पुरे, 1 ची किंमत किती राजानो बोलत चला 5 1 5, 5 7 35, 5 10, म्हणजे त्याला 1 ची किंमत किती रुपये राजानो 72. किती रुपये फ्री मिळाले बा 360 वर 72 रुपये फ्री मिळाले, बरोबर बा. किती रुपये फ्री मिळाले 72. पण मला माहित आहे एका वस्तू मागे किती रुपये फ्री मिळते राजानो 3, म्हणजे 3 रुपये मागं मला एक वस्तू मिळते, किती राजानो एक वस्तू, तर 72 रुपये फ्री मिळते, तर मी किती वस्तू खरेदी केली बा. बघा या दोघांचा तिरपा गुणाकार 72 1 72 भागिले 3, म्हणजे किती राजानो बोलत चला 24, म्हणजे त्यांना किती वस्तू खरेदी केली राजानो 24. चांगला क्वेश्चन आहे, मी म्हणलं 90% पोरं स्किप केले असते. ठीक आहे, समजलं बा, सिंपल क्वेश्चन आहे, त्या प्रेशर मध्ये येणार नाही बा, चांगला क्वेश्चन. ठीक आहे, रब करू. हा एक क्वेश्चन आहे, इथं गडबडलेत बाळा, हे अंकगणितीय श्रेणीचा क्वेश्चन आहे, केल्याचा प्रयत्न केले पण गटकलेत बाळा. सिंपल क्वेश्चन होता, बघा लॉजिकल क्वेश्चन आहे, नीट बघा. काय म्हणले 150 ते 500 मध्ये किती संख्याने 11 ने भाग जाते. सिंपल पोलीस भरती लेवलचा क्वेश्चन. काय म्हणले 150 ते 500 दरम्यान 11 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत, किती संख्या आहेत, बरोबर बा. काढू शकता. मला सांगा 150च्या पुढची 11च्या पटीत संख्या बोला राजानो. 11 1 11, किती बोला राजानो बोला चला 4, 11 4 44, म्हणजे किती झालं बा 154. करू शकतोय बघा कसं काढायचं. 150 ला कितीने भाग देणार राजानो बोला चला 11, 11 1 11, किती उरलं राजानो 4 0. याच्या पुढची संख्या कोणती राजानो मला सांगा 44. अरे किती 44, म्हणजे 4 एक्स्ट्रा द्यायचं, म्हणजे याला 4 एक्स्ट्रा द्या, म्हणजे कोणती राजानो 154, बरोबर बा. म्हणजे 150च्या पुढची 11च्या पटीत संख्या कोणती राजानो 154. मग मला सांगा 500च्या जस्ट अगोदरची 11च्या पटीत संख्या सांगणार बाळ बोलत चला 11च्या पटीतली बोला. 11 1 11, 11 4 44, किती उरलं राजानो बोलत चला 6 उरलं, किती 6, 0 ला 0. आता बघा भाग किती जाईल राजानो 5, 11 5 55, किती न कमी राजानो बोलत चला 5, म्हणजे याच्यातून 5 वजा करा, म्हणजे कोणती राजानो बोलत चला 495. मला ह्याला 11 भाग द्या, 11 1 11, 11 4 44. हा या ना इथं 11 1 11, 11 4 44, 11 5 55, बरोबर बा. बघा 150 पेक्षा जस्ट मोठी 11च्या पटीतली संख्या कोणती राजानो 154. 500 पेक्षा जस्ट लहान 11च्या पटीत संख्या कोणती राजानो 450. याला 11 भाग दिला तर इथं किती राजानो बोलत चला, इथं किती राजानो बोलत चला 45. आता मला माहिती आहे ही पण 11च्या पटीत संख्या, ही पण 11च्या आहे. 45 म्हणून 14 गेले बोलत चला राजानो किती 31 आहे ना, प्लस 1 ला प्लस 1 करायचं. का केलंय राजानो. आता अंकगणितीय श्रेणीमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा रे, आता मी एक उदाहरण देतोय. 3 6 8 9 12 15 हे क्रमागत संख्या. किती संख्या आहेत बा, किती संख्या आहेत बा 5 संख्या, 5 आहेत. पण मला माहित नाही सर, मी मोजणार आहे ना, मी लॉजिकली मोजणार. पहिली संख्या कितीच्या पटीत राजानो 3 1 3, शेवटची संख्या बोला बरं 3 5 15. आता बघ कसं करायचं, ही पण 3च्या पटीत आहे, 3च्या पटीतली ही पहिली संख्या आहे, 3च्या पटीतली किती राजानो 5वी संख्या आहे. 5 मधून 1 गेलं किती राजानो 4. हमेशा पहिली संख्या वजा करा, बेरीज करायची. किती राजानो टोटल किती संख्या 5. कळालं बाळ माय बाप मी कसं करतोय आहे ना. सर पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांचं वजाबाकी प्लस 1 करायचं. काय करायचं प्लस 1. अंकगणितीय श्रेणीमध्ये येते. मी हे तर सोडा 1 ते 5 पर्यंत किती संख्या काढायचं असेल तर बोला राजानो. नाही नाही हे तर सोडा 11 ते 27 मध्ये एकूण संख्या मोजा किती आहेत राजानो. कसं करणार बोला, कसं करणार. शेवटची संख्या मायनस पहिली संख्या. 27 म्हणून 11 गेला किती राजानो 16 प्लस 1, म्हणजे एकूण किती संख्या राजानो बोला चला 17. समजलं बाळ. शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा प्लस 1 करायचं. कळालं. आता सिंपल म्हणलं सर 20
ते 71. किती संख्या आहेत बाळा बोलत चला. 71 मधून 20 गेलं किती राजानो? 51. 51 किती राजानो? म्हणजे 20 ते 71 मध्ये किती संख्या आहेत राजानो? 52. समजलं? म्हणजे 11 ते पट्टीत इथं किती संख्या आहेत राजानो? 14. हे कोणती संख्या राजानो? 45. तर एकूण संख्या काढायची आहे. 45 म्हणून 14 गेलं किती राजानो? 31 प्लस 1 म्हणजे टोटल किती संख्या राजानो? 32. आन्सर नंबर करायचा सेकंड. हा पण क्वेश्चन पूर्ण जमला नाही. ठीक आहे बा. अंकगणिती श्रेणीचा सिंपल क्वेश्चन. मी तुम्हाला डिटेल सांगतोय. अंकगणिती श्रेणी हा मोठा टॉपिक आहे. तुम्हाला आता थोडंसं भरकटल्यासारखं वाटत असेल, चालेल काय शिकू लागले, पण आहे ना पेपरमध्ये एक क्वेश्चनला असं टॅकल तुम्हाला करायला पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा तर क्वेश्चन तुम्हाला पण येते बघा. हा जर क्वेश्चन ना चुकत असेल तर मग जीव द्यायला पाहिजे बघा. ठीक आहे. सरळ सरळ काय म्हणले? प्लसच्या जागी मायनस ठेवा, मायनसच्या जागी गुणिले भागाकार जागी प्लस आणि गुणाकार जागी भागाकार. मायनसच्या जागी काय ठेवा म्हणले राजानो? काही पण फेकू नका. ठीक आहे बघा. प्लसच्या ठिकाणी काय ठेवा म्हणले बघा? प्लसच्या ठिकाणी मायनस ठेवा. आता बघा गुणाकारच्या ठिकाणी म्हणजे करायचे ना गुणाकार म्हणजे करायचे ना भागाकार, आणि भागाकार म्हणजे करायचे ना बोलायचं चला प्लस. ठीक आहे बा. आता तुम्हाला कंचे भागू बेव माहित आहे. कंस अगोदर सॉल्व करणार, त्याच्यानंतर चाचीचे, नंतर करायचे ना भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. भागाकार अगोदर, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी. अगोदर काय सॉल्व करणार राजानो? भागाकार. तर 10/5 म्हणजे किती राजानो? इथं प्लस मायनसला मायनस, इथं किती राजानो? 3 आहे गुणिले 15 प्लस 5. ठीक आहे बा. आता नंतर काय करणार? गुणाकार. 15 त्रिक -2 प्लस 5. अंतर बेरीज करणार. 45 आणि 5 किती राजानो? 50. 50 म्हणून 2 गेले किती राजानो? 43. आन्सर आला होतं. सिंपल क्वेश्चन होतं. यायला पाहिजे. पोलीस भरतीच्या खालच्या लेवलचा क्वेश्चन. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन गडबडचा. हा क्वेश्चन थोडासा चांगला क्वेश्चन आहे बा. ठीक आहे. पण 2 सेकंदाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बा. आता हा काय राजानो? कोणत्या टाईपचा क्वेश्चन आहे? कोडिंग डिकोडिंग मी शिकवलेलं आहे मागच्या बॅचला. कोडिंग डिकोडिंग पोझिशन मेथड. कोणत्या राजानो? पोझिशन. जे अक्षर आहेत तेच अक्षर आले, फक्त जागेची आदला बदल. काय बा? जागेची आदला. बघा इथं घोरून बघा. हे ब्रेक थ्रूच्या जागी बघा इथं ई दिसाले, इथं बी दिसाले, आर के टी, हेच सगळे अक्षर इथं दिसाले. बरोबर बा. आता लक्ष घ्या सर, पण एक दिमाग झाला. इथं बी आर आहे, इथं पण सर बी आर आले, जोडी जोडीने आले बघा. ई आले, इथं पण ई आहे. मग मी 2-2ची जोडी पाडली. 2 हे 2 हे 2 हे 2 हे 2. किती जोड्या पडल्या राजानो? 5. 1 2 3 4 5 हे जोड्या पडल्या. ठीक आहे बा. 6 जोड्या पडल्या. आपला काय विचारलं? हे 6 हे वर्ड विचारले बा. ठीक आहे. मग मला माहित आहे सर ही पहिली जोडी आहे, ही दुसरी जोडी आहे. दुसरी जोडी इथं काय राजानो? पहिल्या ठिकाणी आली. बरोबर राजानो? अरे हा या ना. इथं दुसरी जोडी कुठं आली पाहिजे ना? पहिल्या ठिकाणी. इथली दुसरी जोडी काय राजानो? पहिल्या ठिकाणी यायला पाहिजे. बरोबर राजानो? एसटीने सुरुवात कुठे झाली राजानो? ऑप्शन नंबर 3. 3 सेकंदाचं क्वेश्चन आहे. सगळं करत बसू नका. आपल्या वेळ नाहीये. समजलं बाळा मी काय म्हणतोय? कोडिंग डिकोडिंग मध्ये कसं करायचं बाळी करा. 2-2ची जोडी पकडलं, कारण 2-2 ना आले बाळा. ठीक आहे. 2-2 अक्षर जोडीने आले. ठीक आहे. मी काय म्हणलं? इथं बी आर आहे, ई आहे, के टी, एच आर असं काहीतरी आले. मग मला माहिती आहे इथं दुसरा जोडी आहे ना, ही 2 नंबरची जोडी इथं पहिल्यांदा आली बाळा. 2 नंबरची जोडी किती आली राजानो? पहिल्यांदा आली. तर मला माहित आहे ही 2 नंबरची जोडी इथं पहिल्यांदा आहे ना. पहिल्यांदा कुठं आली राजानो? एसटी नाही बघा. इथं एसटीची आली, इथं एसटी आली. ठीक आहे बा. कसं मारलं कळालं बा? 2 नंबर जोडी पहिल्यांदा आणलं. ऑप्शन एकच होतं, मारलं मोकळं झालं. आता मला हे विचारत बसून नंतर सर बाकी काय करायचं ते तुम्ही करत बसा. ठीक आहे. पण ते पण आज सॉल्व्ह करायचं. ठीक आहे बा. आता बघा हे जर क्वेश्चन चुकत असेल तर इमानदारीने जीव द्यायला पाहिजे. करा बरं पटकन, करा बरं पटकन करून दाखवा. आवाजचा प्रॉब्लेम आहे. मी जोरानं बोलतोय. किती जोरानं बोलू आता? आवाजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तरी ट्राय करतोय बा. जोरानं बोलण्याचा ट्राय करतोय. बघून घ्या. बघा काय म्हणले? 6 मजदूर. काय म्हणलं मी? M1 T1 D1 W1 M2 T2 D2 भागिले काय राजानो? W2. म्हणजे काय नाटक आहे बघा. एक M1 नावाचा एक ग्रुप आहे. दररोज 3 तास काम करतोय. D1 दिवसात खतम करतोय. W काय राजानो? काम आहे, वर्क म्हणतात. हे एक ग्रुप आहे. दुसरा ग्रुप राजानो तेच काम दुसरा ग्रुप करतोय. M2 म्हणजे दुसरा ग्रुप आहे. T2 आहे, रोज D2 आहे ना, दिवसात W2 काम करतोय. ठीक आहे बा. आता मला सांगा किती मजदूर आहे राजानो? 6 मजदूर. किती दिवसात? आता टी ची किंमत दिली नाही. रोज किती राजानो? किती दिवसात काम खतम करतो राजानो? 4. काय काम करतो राजानो? 9600 विटा बनवतो. बरोबर राजानो? हेच काम 18 मजदूर 2 दिवसात किती विटा बनवतील? किती विटा बनवतील? X विटा आहे ना. X ची किंमत काढायची. बरोबर बा. आता लक्ष द्या. आता गुणाकार करायचा. या दोघांचा तिरपा गुणाकार, या दोघांचा तिरपा गुणाकार. 6 6 6 18. ठीक आहे बा. गुणाकार करा. 4 गुणिले x बरोबर 9600 गुणिले किती राजानो? बोला चला 3 गुणिले 2. बरोबर बा. 4 1 4 4 1 4 बोला 4 2 8 4 1 16 2 0 2 0. आता बघा 3 2 6 24 सण किती राजानो? 144. म्हणजे किती हजार विटा बनवतील राजानो? 14. किती राजानो? 14,000. ठीक आहे बा.
ऑप्शन नंबर सिंपल क्वेश्चन होतं, हे यायला पाहिजे. M1 T1 D1 चा क्वेश्चन होता. बघ या दोघांचा तिरपा गुणाकार करायची, एक्सची किंमत काढायची होती. सिंपल क्वेश्चन आहे, पोलीस भरतीच्या खालच्या लेवलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, यायला पाहिजे बा. सेम क्वेश्चन बघा, स्पीड टाइम डिस्टन्स आजपर्यंत तुम्ही हा थोडं कंजूसी करत होतो, हे क्वेश्चन काढायला पाहिजे होतं. काय म्हणले, 54 किलोमीटर पर तास वेगाने धावती ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राम पोलला ओलांडते. मला सांगा सर, L मीटर लांबीची एक रेल्वे आहे. किती राजानो? L मीटर लांबीची एक रेल्वे आहे. कोणती राजानो? L. कितीच्या स्पीडने चालली राजानो? 54. किती वेळेत ओलांडते बाळ बोलत चला? हा ना. आता पोलला लांबी असते का राजानो? नसते. त्याच्यामुळे L दुसऱ्या पोलची लांबी घेतली का बाळ? मला माहित आहे L मीटर लांबीची रेल्वे आहे. कितीच्या स्पीडने चालली राजानो? किती सेकंदात ओलांडते? बघा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. माहिती आहे राजानो, अंतर काढायचं आहे. 1 किलोमीटर पर तासामध्ये सेकंद मध्ये याला किती ना गुणाकार करणार? 518. अरे हा या ना, 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, 15 गुणिले 9 माझ्या बोलला 15 नाम किती राजानो? 135. रेल्वेची लांबी किती राजानो? बोल चला 135. कुठे बा? हे ऑप्शन नंबर. ठीक आहे बा, समजलं? अरे L वर म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, फक्त एवढं कन्सेप्ट आहे की बाबा हे सेकंड मध्ये आहे, 1 किलोमीटर पर तासामध्ये याला पण मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करा. सगळं घेतले, स्पीड टाइम डिस्टन्स म्हणजे याच्यावर 40 क्वेश्चन घेतला असेल बा. ठीक आहे, या टाईपवर समजलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा क्वेश्चन तुम्ही करा, माझी इच्छा आहे. तो किती जण करू शकते आणि काय केले बघा. हा क्वेश्चन सोडा, आन्सर बरोबर यायचं. बरं पटकन उचला. काय म्हणले, रोहन रामूचा मुलगा आहे. बघा हा बिचारा रोहन आहे. कोणाचा मुलगा राजानो? रामू. रामू त्याचा बाप असणार वर आहे. ठीक आहे बा. रामूच्या बाबांनी, कोण राजानो? रामूच्या बाबांनी, रामूचा बाप इथं आहे म्हणजे आजोबा. ठीक आहे बा. रामूचा बाप रोहनला शाळेतून घरी घेऊन गेला. कुठे गेला राजानो? शाळेतून घरी घेऊन गेला. आणि ते सचिनच्या काका, सचिन इथं असेल राजानो, सचिनचा काका म्हणजे त्याच्या बापाचा भाऊ. ठीक आहे बा. सचिनच्या काकांच्या घरी गेले. कुठे राजानो? सचिनच्या काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची, सचिनची पत्नी ही कोणती असेल राजानो? सचिनची पत्नी इथं आहे. ठीक आहे बा. कोण आहे राजानो? ही पत्नी आहे. कोणाची? सचिनची पत्नी. सचिनची पत्नी कोणाची राजानो? रोहनची आई आहे. कोणाची राजानो? रोहनची आई. म्हणजे रोहनची आई इथं असणार राजानो, रोहनची आई इथं असणार है ना. रोहनचं बाप इथं आहे रामू, त्याची पत्नी म्हणजे रोहनची आई. या दोन्ही कशा राजानो? बहिणी आहेत. आता मला सांगा, रामूची बायको आणि ह्याची बहीण म्हणजे काय राजानो? मला सांगा. आता बायकोची बहीण काय होईल राजानो? रामूसाठी कोण होईल राजानो? बघा, तर सचिनच्या पत्नी रोहनच्या वडिलाशी नाते काय राजानो? कोण होईल? मिळून. सिंपल क्वेश्चन होतं आहे ना, हे तर तुम्हाला येऊन जाईल. सिंपल क्वेश्चन होतं, हे क्वेश्चन चुकणार नाही बा. हा क्वेश्चन ठीक ठाक आहे. बघू हा क्वेश्चन किती जणांनी केलं. काही जणांना वाचून सोडून दिले, जाऊ दे मोर है ना. आन्सर बरोबर आहे, मारले आन्सर. शेवटी इंग्लिशमध्ये मारले, मराठीने समजलं नाही, इंग्लिशमध्ये मारले. ठीक आहे, करून दाखवा बरं जरा. सिंपल क्वेश्चन आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे. बघा, ABCDEF या 6 विद्यार्थ्यांचे गणित विज्ञानाचे स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. म्हणजे काय राजानो? गणित आणि विज्ञानासाठी. बघा पहिलं काय म्हणले, A चे गणितातील गुण C च्या अगदी वर आहेत. आहे ना. A चे गणिताचे गुण राजानो गणित विषय कोणता राजानो? गणित. A चा गुण कोणापेक्षा जास्त राजानो? C पेक्षा. बरोबर राजानो. आता दुसरीकडे आहे. हा, आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे. ठीक आहे बा. A चे गणितातील गुण C च्या अगदी वर आहे, म्हणजे अगदी वर आहे. आणि विज्ञानातील गुण काय राजानो? F च्या अगदी वर आहे. म्हणजे इथे विज्ञान विषय आहे राजानो. A कोणापेक्षा वर आहे राजानो? F पेक्षा वर आहे. विज्ञान पण गणितामध्ये तो C च्या पुढे आहे आणि विज्ञानामध्ये कोणाच्या पुढे राजानो? F च्या पुढे आहे. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे. कोणाच्या राजानो? B हा C च्या अगदी वर आहे. हे कुठं देते? ठीक आहे. B हा C च्या वर आहे अगदी. कशामध्ये राजानो? गणितात, विज्ञानामध्ये. कशामध्ये राजानो? विज्ञान. परंतु गणितात D पेक्षा कमी गुण आहे. कोणापेक्षा राजानो? D पेक्षा कमी आहे. म्हणजे B हा कोणापेक्षा कमी राजानो? D पेक्षा. इथं लिहू, B हा D पेक्षा कमी आहे. ठीक आहे बा. लिहून घेतलं, जशी मांडणी दिली तसं केलं. आता तिसरा विधान, पुढचं विधान. F ने विज्ञानात D आणि E पेक्षा जास्त गुण मिळाले. कशात राजानो? F ने D आणि E पेक्षा. D आणि E पेक्षा कोण राजानो? बोलत चला, F जास्त गुण मिळत आहे. म्हणजे F च्या खाली कोणी राजानो? D आणि E. बरोबर बा. F D आणि E पेक्षा चांगला आहे विज्ञानामध्ये, D आणि E खाली आहे. ठीक आहे बा, जास्त गुण. परंतु D प्रमाणे त्याचे गणितात प्रगती नाही. काय म्हणतो राजानो? कोण बा? F हा D च्या प्रमाणे गणितात प्रगती नाही. म्हणजे याचा अर्थ काय मला सांगा बा. बघा, F हा D आणि E पेक्षा विज्ञानात जास्त गुण मिळाले, या दोघांपेक्षा जास्त गुण आहे. पण D प्रमाणे तो गणितात काय राजानो? चांगला नाही. म्हणजे मला सांगा, F कुठे येईल राजानो? है ना, D वर येईल, F कुठेतरी खाली आहे. बरोबर राजानो. आपलं काही देणं नाही. ठीक आहे. आता पुढं गणितात C आणि D च्या मध्ये कोणी नाही.
कोण राजानो गणितात सी आणि डीच्या मध्ये कोण नाही, म्हणजे इथं खाली राजानो सी डी लगातार आहे. सीच्या खाली कोण राजानो बोलत चला डी आहे ना, नंतर बी आहे आणि खाली राजानो कोण आहे एफ आहे, खाली कोणतरी एफ म्हणत असेल मोर. ठीक आहे, कोणी नाही. विज्ञानात सी आणि ए मध्ये कोण नाही, सी आणि ए च्या मध्ये कोण नाही, म्हणजे सी इथं असणार, सी आणि ए मध्ये कोण नाही, त्याच्यावर कोण राजानो बी आहे. ठीक आहे बा, कोणी नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळाले मला सांगा, विज्ञानात सगळ्यात जास्त कोण आहे बा? कोण राजानो बी. फक्त क्वेश्चन वाचायचं होतं, मांडणी करायचं होतं. हाच एक क्वेश्चन होतं की बाबा रे गणित ना गडबच्या लेवलचा क्वेश्चन होता, जे तुम्हाला वेळ खाऊ. क्वेश्चन हार्ड नव्हता, वेळ खाऊ होता, किचकट कुठंच नव्हतं बा, फक्त वेळ खाऊ होतं की या क्वेश्चनला तुम्हाला करायचं होतं. ठीक आहे, समजलं? आशा करतो समजलं असेल. त्याला वेळ द्यावा लागणार. आता हा क्वेश्चन तुम्हाला कितीदा रडून सांगितले की बाबा हे क्वेश्चनला काय करायचं तुम्हाला सांगा बघा. 50-100 बघा, सर्वने सुरुवात झाली असेल तर काय बोलणार जेव्हा 100-50 है ना, सर्व आहे इथं पण करा जेव्हा 100-50 सर्व आहे 100 इथं बोला 100 किती जेव्हा 50. आता चेक करा निष्कर्षपणे धडाधड चेक करा. सर्व फुले जवळ किती रुपये राजानं बोलत चला वर, फुलं कुठे राजानं इथं किती रुपये राजानं बोलत चला बघा. सर्व फुले मोगरा आहे का बघा, फुले जवळ किती राजानं बघा. उत्पन्न म्हणजे काय, विधान म्हणजे काय राजानं तुमचं उत्पन्न, आणि निष्कर्ष म्हणजे काय राजानं तुमचा खर्च. आता मला सांगा ज्याचा विधान म्हणजे काय राजानं उत्पन्न किती राजानं बोलत चला, खर्च 100 रुपये करेल राजानं. इथं फुले जवळ किती रुपये राजानं फुलं, उत्पन्न किती राजानं फुलेचं बोला. अरे इथं किती रुपये राजानं बोलत चला 50, 100 रुपये खर्च करेल. दोन्ही विधान चुकीचे, आन्सर नंबर काय राजानो सेकंड. हे कुठे राजानो दोन्ही चुकीचे, कुठे दोन्ही चुकीचे. ठीक आहे बा, हे 100-50 मिळतात. आता हे 100-50 काय नाटक, हे तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगावं लागेल. 2-4 टॉपिक घ्यावं लागेल. 100-50 त्यावेळेस हवा कळेल. ठीक आहे बा, आहे ना, उत्पन्नला काय म्हणतात आणि निष्कर्षला काय म्हणतात त्यावेळेस ते हवा कळेल. ठीक आहे बा, समजलं? पण हे दोन्ही चुकीचे होते. बेसिक न सांगितल्यानंतर बघा हे ना काय केलंय, हे बघा असं केलं, असं करायची गरज होती का मला? आन्सर करेक्ट आहे सर, पण पटा. आता हा क्वेश्चन आता लई जण यांच्यात ना लई तकलीफ मध्ये गेले, पण मी तुम्हाला ना ट्रिक सांगितलं होतं. बघा हा एक डायग्राम आहे, अशी मारली अशी काही मारते. ठीक आहे, अशा टाईपची जागा आहे. तर किती ट्रायंगल आहेत राजानो, एकूण त्रिकोण किती राजानो, मी काय म्हणलं नंबर लिहायला शिका. काय राजानो नंबर लिहा राजानो. 1 2 3 4 5 6 7 8. सगळ्यात मोठा नंबर किती राजानो 8. 8ला किती ना गुणाकार करा राजानो 2. म्हणजे इथं किती त्रिकोण तयार होतात राजानो 16. किती राजानो समजलं? कळालं बा? सगळे नंबर मोजायचे, सगळ्यात मोठ्या नंबरला किती ना गुणाकार करायचे ना 2. किती ना गुणाकार करणार माय बाप, एवढं जर समजलं असेल इथं बघा 1 2 3 4 5 6. सगळ्यात मोठा त्रिकोण किती असेल, नंबर किती राजानो 6. 6ला 2 ना गुणाकार करा किती राजानो 12. किती राजानो 12. या आकृतीमध्ये 12, या आकृतीमध्ये 12, या आकृतीमध्ये 12, या आकृतीमध्ये 12. किती झाले बाळा? 12 चौक किती राजानो? अरे पापी लोक 12 12 12 किती झालं मला माहिती आहे 48 पेक्षा. आता बघा हे पण त्रिकोण याला जोडणारा इथे काय इथे काय इथे काय, हे बघा हा एक मोठं, हा एक आहे, हा एक आहे. आता मोजत बसू नका. मग मला माहिती आहे 48 पेक्षा जास्त. आता एक्झामिनरनं काय गलती केलं की बाबा ऑप्शन एवढे दूर दिले, 48 पेक्षा आन्सर जास्त कुठे राजानो एकमेव आन्सर आहे. का भानगडीत पडायचं राजानो, मोजत बसणार का? अरे वेळ नाही तुमच्याकडे, 60 मिनिटात एवढं नाटक करणार आहे का? 60 मिनिटांमध्ये तुम्हाला धुवा उडवायचा आहे, तर तुम्हाला एवढं माहित पाहिजे 1 2 3 4 दिले, शेवटी 6 नंबर. साईन दोन्ही किती राजानो 12. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. एवढं मला माहित आहे. बाकी किती त्रिकोण तयार होणार 48 पेक्षा मोठा आहे. काय बा 48 पेक्षा एकच आन्सर मोठा आहे. ठीक आहे बा, हे ज्याला अवगत झालं तोच पेपरला सॉल्व्ह करू शकतो बा. अन्यथा ह्याला जर मोजत बसला असेल मग खतम आहे. ठीक आहे बा. आता मला माहित आहे सर 60 त्रिकोण कसं, हे 48 झाले. ठीक आहे बा, बाकीचे 12 कसे 1 2 3 4 5 6 6 मोजा. ठीक आहे बा. आता काय राहिले बा, आता 2 2 मोजणारे कोणते राजानं मला सांगा, कोण सांगणार? ठीक आहे बा, वरती कोणते राजानं बोलत चला बघा. हे 2 1 2 1 2 3 हे 6 झाले की नाही राजानो? एवढं किती राजानो 6. 48 54 60 किती राजानो 60. हे डिटेल मध्ये आन्सर मी तुम्हाला सांगणार ज्यावेळेस आकृती मोजणे घेईल आहे ना. पण पेपरमध्ये असं नाटक करू नका. थोडं ऑप्शन दिले, ते काय भजन बिजन करण्यासाठी नाही दिले की बाबा उचला तुम्हाला असं दिले. ऑप्शनची पण हेल्प घ्या तर तुम्ही पेपरमध्ये पारंगत व्हाल. ठीक आहे बा, समजलं? आशा करतो की डिटेल तुम्हाला ज्यावेळेस टॉपिक येईल त्यावेळेस सांगतो. पण इथपर्यंत तुम्हाला करायचं होतं, ज्याचा आन्सर सांग. आता याच्यावर फालतू क्वेश्चन कोणी विचारलं बघा. बघा कितीनं पुढे आहे. आता हे पायरी मेथड तुम्हाला सांगितलं असेल. कितीनं पुढे गेलं राजानो बोल चला 3 झालं. इथं किती राजानो 5. इथं किती राजानो 6. 3 5 7 9 न पुढे जा 18 9 किती राजानो किती राजानो 27. आशा करतो की सोपा क्वेश्चन. हे तर पोलीस भरतीला विचारलं, पोलीस भरतीवाला हसेल. ठीक आहे बा, गडबड तर दूर गोष्ट आहे. आता हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन दूर आहे बा. तर हा क्वेश्चन दूर आहे का बोल. पहिली मेथड जे आता गरीबासारखं तुम्ही रागोळी मेथडनं गेला. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेला गेला. हे पश्चिमा राजानो आहे ना, पश्चिमेला गेला. किती किलोमीटर राजानो 4. त्याच्यानंतर तो उत्तरे गेला. किती राजानो 2 किलोमीटर गेलाय. ठीक आहे बा.
बँकेत गेला, बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे वळला. पूर्वेकडे किती राजानो? 4 किलोमीटर आहे ना. तर भरतच्या घरी पोहोचला. इथं भर आहे, इथं अमर इथून सुरुवात केली. आता दोघांमध्ये अंतर किती राजानो बोलत चला. आता मला सांगा, आयताकृतीने आमने सामने भुजा कसे राजानो समान. हे 4 तर हे 4, हे 2 तर किती राजानो? हे 2. ठीक आहे बाळा, हे झालं नॉर्मल. आता मी माझ्या पद्धतीने काय म्हणलं होतं, आता तुम्हाला ही 4 प्रमुख दिशा आहेत. कोणती राजानो? उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. लिहा उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. आता जे म्हणले ते करा. बघा पश्चिमेकडे किती राजानो? 4. पश्चिम कुठे राजानो? इथं. पश्चिमेकडे किती राजानो? 4. बढिया. तिथून उत्तरेकडे किती राजानो? उत्तरच्या खाली किती राजानो? 2. बढिया. त्याच्यानंतर राजानो कुठे गेलाय? पूर्वेकडे किती राजानो? 4. आता मला माहित आहे 2 अपोजिट दिशा काय होतात राजानो? वजबाकी. 2 अपोजिट दिशा काय तर वजबाकी. 2 विरुद्ध आहेत, हे दोन्ही विरुद्ध दिशा आहेत, तर काय होणार राजानो? वजबाकी. आता मला सांगा पूर्वची विरुद्ध दिशा कोणती राजानो? 4 म्हणून 4 गेले किती राजानो? आता उरलं काय राजानो बोलत चला? 2. म्हणजे तो आता किती किलोमीटरवर आहे? वर कोणती दिशा राजानो? उत्तर. तो आता 2 किलोमीटर कोणत्या दिशेला राजानो? उत्तर आहे. आन्सर कसं करू शकता? या मेथडने, या मेथड. हे तुम्हाला माहित नसेल, हे तुम्हाला अजिबात माहित नसेल. ठीक आहे, हे तुम्हाला पेपरमध्ये शिकवलं, म्हणजे ज्यावेळेस मी शिकवेल त्यावेळेस सांगतो. ठीक आहे बा, तुझा ना मोठेचे मोठे क्वेश्चन याला सॉल्व्ह करा. ठीक आहे बा, अशा करायचं समाज असेल. हे तुमचे क्वेश्चन होते. झाले 100 क्वेश्चन होतं, म्हणजे 20 क्वेश्चन झाले नाही रे? झाले हे 20 क्वेश्चन होते बघा. हा ना, 20 क्वेश्चन हे होते. गड बचे 20 क्वेश्चन. आता विचार करा, पोलीस भरतीवाले हसणार की नाही मला सांगा. याच्यात किती क्वेश्चन टप होते? हार्डली 2 ते 3 क्वेश्चन. हार्डली 2 ते. मी म्हणतो ना, यावेळेस गडबाचा पेपर एवढा सोपा आहे ना. बाकी तुम्ही पेपर बघा, पेपर तुम्ही याच्यातून काढून बघा. बघा तुम्हाला सगळ्यांना येते. आता पेपर सोडा, जर कोणी म्हणतं पेपर सोडा, ज्याला 60 पण पडलं नाही तो बाहेर आहे. 60 पण पडलं तरी तो बाहेर आहे. ठीक आहे बा, 60 पडून पण त्याची लायकी नाही, असा पेपर आला. सत्यच ती आहे. थोडं सायन्स ज्याचा हुशार आहे ते ट्रू फॉल्स हे ऑप्शन बी हे तर तुम्हाला माहितच असेल. मी तुम्हाला सांगतो किती, हे तर एकदम सोपा क्वेश्चन आहे, जेव्हा थोडंसं वाचलं असेल. आता मला सांगा, ग्रामपंचायतचा अनुच्छेद विचारले, हे जर माहिती ते क्वेश्चन विचारले. आता तुम्हीच बघा पॉलिटीचे क्वेश्चन कसे आहेत. 15 शेड्यूल किती राजानं बोलत चला विचार वाचा. किती राजानं बोलत चला? 8व्या सूचीमध्ये किती राजानं? 22 भाषा. दुसरा विचार कोकणी नेपाळी 92 आहे राजानं. कोणती राजानं? अरे भगवान, इथून सुरुवात आहे. पॉलिटी शिकलाय किती आहे? अरे किती मला माहित आहे. अगोदर मूळतः किती भाषा होती राजानो? 14. त्याच्यानंतर किती ऍड झाली राजानो? 8. पहिली कोणती राजानो? सिंधी. कोणतं राजानो? 21वी घटनादुरुस्ती. त्याच्यानंतर काय राजानो? 71वी. 71 मध्ये काय राजानो? कोकणी, मणिपुरी, नेपाळी. म्हणजे हे विधान काय राजानो? बरोबर. ठीक आहे, आशा करतो हे 2 क्वेश्चन जर तुम्हाला बघितलं असेल. हा, आता हे बघा, हे क्वेश्चन विचारले. ग्रामपंचायत कोणता अधिकार राजानो? हे माहित नाही? जीव द्या काहीच नाही. आता चीफ इलेक्शन कमिशन, पहिली महिला चीफ इलेक्शन कमिशन कोण होती राजानो? बोला. पहिली महिला मुख्य आयुक्त कोण होता राजानो? महिला. एवढं सोपं क्वेश्चन विचारले. आर्टिकल सांगा राजानो. निर्वाचन आयोग किती राजानो? बोला. 300. अरे निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन कोण घेते राजानो? 324. हे क्वेश्चन आहे, पोलीस भरतीचे क्वेश्चन नाहीये. आता हे थोडं सेटअप ज्यानं वाचले. आता हेच आन्सर मारा. उच्च न्यायालयाचे अभिलेख राजानो सांगा. हे बघा, एवढे सोपे क्वेश्चन विचार. जिल्हा नियुक्ती कोण करते राजानो? जिल्हा नियुक्तीची कोण करते राजानो? न्यायाधीश. जिल्हा न्यायाधीश नियुक्ती कोण करते? हे सोपे क्वेश्चन विचारले बघा. हा क्वेश्चन टफ आहे बा. 154 घटनेतील 154 घटनांतील कार्यकारी अधिकारी. हा थोडासा 154 कोणाचा? मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालय, विधानसभा. हे तर नाही, हे नाही, या दोघांमध्ये कोण मारणार बघा. असे सोपे विचारले बघा. तरतुदी हे विचारले. अमेंडमेंट सांगा. घटनादुरुस्ती बोला सांगा राजानो. ग्रामसभेला सर्वाधिक दर्जा प्राप्त केलेले बोला राजानो. कोणत्या घटनादुरुस्ती सांगा राजानो? 73. असे क्वेश्चन विचारले. कोणता शेड्यूल राजानो? भारतीय घटनादुरुस्ती. राज्याचे विचारले. कोणतं राजानो? एवढं सोपं क्वेश्चन विचारले, सूची विचारले. आता मला सांगा, कोणत्या राज्य विधिमंडळ आहे? ना द्विग्रही विधिमंडळ आहे, म्हणजे राज्यसभा पण आहे आणि आपल्या विधानसभा पण, विधान परिषद आणि विधानसभा कोणत्या राज्याला? कोणत्या राज्यानं बोल चला? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. खतम. आता मला सांग, केरळमध्ये आहे का? ऑप्शन कसं एलिमिनेट करायचं? केरळ आहे बा, ओडिसाला आहे, त्रिपुराला आहे. आन्सर ऑप्शन एलिमिनेशन असं करायचं. ठीक आहे बा. नाही तर सगळं वाचत येण्यासारखं बसू नका. मला सांगा, राज्याच्या खालीपैकी कोणाला आहे? असं क्वेश्चन विचारलं.
राज्य विधिमंडळ अनुच्छेद, अरे बघितलं करते, अरे 22 आहे का? 22 तर घे काय, 22 आहे, 380 नाही 225 आहे, हे तर फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार आहे दोन्ही, हे तर नाहीये. आन्सर करा जानो, ऑप्शन एलिमिनेशन फटाफट आन्सर येते. एवढे सोपे क्वेश्चन आहेत, ठीक आहे. पण असे क्वेश्चन विचारले, बाकी तुम्ही करू शकता. उस्ताद आदिल खान, मी काय म्हणलं होतं, उस्ताद रशीद खान हे कोणत्या राज्यानं कोणत्या ह्याच्यात आहे? लखनौ, मेवापूर, बरं सांगा. हे यायला पाहिजे होतं मला. हे सोपे क्वेश्चन आहे, थोडं करंट हार्ड होतं म्हणते पोरं, बाकी मला माहिती नाही. ठीक आहे, आज जे मला वाटलं तुम्ही घेतलं, बाकी तुम्ही करू शकता. ठीक आहे, बंधू सर आता प्रश्न आहे की चला आम्हाला काय शिकवलं आहे, आमच्या बॅचचं काय. ठीक आहे बा, हे आज तुम्हाला घेण्याचा उद्देश आहे की तुम्हाला पेपर असे उरले, तुम्हाला तयारी कोणत्या तऱ्हेने करायची आहे. ठीक आहे बा, उद्या तुमचं जे काय, उद्या तर मंडे असते, उद्या ऑफ असते. मी ज्या दिवशी येईल म्हणजे त्याच्यानंतरच्या दिवशी ज्या दिवशी येईल तशी तुमचं रेग्युलर क्लास होईल, अ ब क पासून. ठीक आहे बा, पूर्ण बेसिकपासून म्हणजे जिथून तुम्हाला सुरुवात सोडले तिथून मी सुरुवात करणार. ठीक आहे बा, समजलं? तुम्हाला रेग्युलर राहायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, गणिताला तुम्हाला धुरा उडायची जिम्मेदारी माझी. ठीक आहे, कसं पटीत मारायचं, काय करायचं, क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, ही जिम्मेदारी माझी. थोडं स्टिक राहा, एक 15-20 दिवस सोबत राहावं लागेल. थोडं स्पीड जास्त वाटणार सुरुवातीला, पण नंतर कॅच करणार, ऑटोमॅटिक कॅच करणार आहे ना. तुमच्या समोरच बघा, मी काय पूर्व तयारी करून आलं नाही, काय नाही की बाबा पेपर झालं मी घरी बसून 8 तास पेपर सॉल्व करून आलोय. जसंही 12 वाजता पेपर झाले इथं आलंय तुम्हाला तुमच्यासोबत. ठीक आहे मग तेच क्वेश्चन तुमच्यासमोर घेतले. असं नाही की पूर्व तयारी करून मास्तर असं आहे, ते फालतूगिरी नाही. यूट्यूबमध्ये बघा, हेच क्वेश्चन, हेच आन्सर नसेल तर मला विचारा, हेच एक्सप्लेनेशन. त्याच्यापेक्षा मी बड्या दिले, थोडं स्पीड जास्त होती, कारण मला पेपर 20 मिनिटाचा पेपर 20 मिनिटातच कव्हर करायचं होतं. ठीक आहे मग